Yes. Hi to all. Hello everyone. Hello everybody. And let's proceed with our today's session. Uh, First of all, let's solve the MCQs. I'm very sorry, homework questions. The first homework question 9.1 into 10 raised to minus 31. Okay. So 9.1 into 10 raised to minus 31 unit already kg. So there is no need to change the unit. So that is equal to first digit is 5 or 0 greater than 5, so 0.91 into 10 raised to minus 30. So order of magnitude is 10 raised to minus 30. So as I said, बऱ्याच जणांचं हे न्यूमेरिकल जे आहे ते ऑलमोस्ट सगळ्यांचं करेक्ट आलेलं आहे. मला तरी कोणाचं हे न्यूमेरिकल रॉंग दिसलं नाही. हा, सो मायनस 30. पुढे काय विचारलंय त्यांनी, व्हॉट दे आस्क फर्दर, त्यांनी म्हणजे मीच विचारले खाली, बरोबर ना. सो 6.67 इंटू 10 raised to minus 11. सो याचं परत 0.667 इंटू 10 raised to minus 10. सो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 10 raised to minus 10. कुठलं कळलं नाही तर विचारा बरं का, मी थोडासा फास्ट जाणार आहे होमवर्कच्या केसमध्ये. पण जर कुठलं कळलं नाही, समजलं नाही तर इमिजिएटली विचारा. सो 0.426 meter. Is the meter is the SI unit? Is the meter is the SI unit? जर मीटर इज द SI युनिट. मीटर हे SI युनिट. अरे बाळांनो, SI युनिट म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल. आपण बघितलं 1962 ला एक कॉन्फरन्स झाली. या 1962 ला जी कॉन्फरन्स झाली त्या कॉन्फरन्समध्ये सायंटिस्टनी MKS मीटर किलोग्रॅम सेकंड ही सिस्टीम चूज केली. सो MKS मीटर. सो दे यूज दिस सिस्टीम विथ फ्यू मॉडिफिकेशन्स, काही मॉडिफिकेशन्स करून. सो मीटर इज द SI युनिट. सो व्हाय यू आर चेंजिंग इट. सॉरी, नंबर माझा चुकला, 0.0 आहे. हां, सो व्हाय यू आर चेंजिंग इट. मेनी स्टुडंट्स चेंज दिस मीटर टू किलोमीटर. व्हाय? मीटर इज द SI युनिट. मीटर SI युनिट आहे, का चेंज केलं? There is no need of change. Clear? Getting it? नेहा कळलं का? अनया कळलं का? सो मीटर इज द SI युनिट. मीटर हे SI युनिट आहे. सो आपल्याला फक्त एवढंच काम करायचं आहे. वी हॅव टू शिफ्ट पॉइंट 1 अँड देन 2, कारण की नंबर 4 पेक्षा 5 पेक्षा कमी आहेत. सो 4.26 we shifted point towards right hand side, so it's 10 raised to minus 2. So order of magnitude 10 raised to minus 2. क्लिअर? बऱ्याच जणांचं हे तिसरं चुकलेलं आहे. कळलं का? थर्ड. गेटिंग इट टू एव्हरीबडी? येस. हा, पुढे जाऊयात. 2347 टू, एकच सेकंड ना. 2 पॉइंट आहे ना, 2.4, सॉरी 347 इंटू 10 raised to minus 3 वोल्ट. सो वोल्ट इज द SI युनिट, त्यामुळे त्याला चेंज करायचा नाही.
काही जणांनी किलो असं, मला असं एक वाटलं हे सगळं बघितल्यानंतर काही जणांची अशी कन्सेप्ट झालेली आहे की सगळं किलोमध्ये कन्वर्ट केलं की SI. नाही, फक्त ग्रॅमच किलोग्रॅम यूज करायचे असतात. लक्षात येते का? सो व्होल्ट इज द SI युनिट. देयर इज नो नीड टू कन्वर्ट, नो नीड टू शिफ्ट द पॉइंट ऑल्सो. हो की नाही? पॉइंट पण शिफ्ट करायची इथे आवश्यकता नाही आहे, बिकॉज नंबर इज लेस दॅन 2 लेस दॅन 5. फर्स्ट नंबर लेस than 5. So answer is direct answer is there. What is the answer? Wait. अरे एक सेकंड ना, कुछ तो गडबड हुई गवा. एकच सेकंद थांबा. एकच सेकंद ना. बर, 10⁻³ as it is, 10⁻³. ओके, देन फिफ्थ. पुढचा पॉइंट फिफ्थ काय आहे बरं? काय त्यांनी मेन्शन केला? पुढचा फिफ्थ काय आहे? 3.4 सेंटीमीटर. बरोबर आहे. सो 3.4 सेंटीमीटर, सेंटीमीटर टू मीटर. So 3.4 centimeter to meter, 10⁻². kilo. So order of magnitude 10⁻². Order of magnitude is 10⁻². फिफ्थ वेगळं आहे का? माझ्या समोर मी याचं बघतो, त्यांनी हे सॉल्व्ह केलंय. मग फिफ्थ काय आहे? दुसऱ्या कोणातरी ओपन करून बघतो. (22 × 10⁻³ वोल्ट आहे का? सो 22.3 इंटू 10⁻³ वोल्ट. मग हा पण मला शिफ्ट करावा लागेल आणि मग 2.23 इंटू 10⁻². सो 10⁻². त्यानंतर 2.009 एम्पियर. 2.009 एम्पियर. आता ज्याला हे जमलं ना, इथे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती? कॅन आय राईट इट दिस नंबर एज 2.009 इंटू 1. बरोबर आहे? इज इट राईट? Yes. So then 2.009 into 10⁻⁻0. 10⁻0 is 1, no? So order of magnitude is 10⁻0.
ओके. क्लिअर. पुढे जायचं. ज्यांना जमलेलं नाही त्यांनी करेक्ट केलं का? येस. हा पुढचं 10 होते ना रे. किती झाले आता आपले? शेवटे थोडेच राहिले असतील. 7, 8, 9, 10 3 राहिले. काहीतरी सिक्वेन्स चुकले बरं का एका दोघांचे. ठीक आहे. ना 8 52.4 kg 52.4 kg. काय येईल रे याचा आन्सर? 5.24 इंटू 10 इंटू 10 लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केला म्हणजे के जी. माही याचं कन्व्हर्जन का केलं ग्रॅम मध्ये? नो नीड टू कन्वर्ट. ओके. सो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 10 ओनली. Order of magnitude is 10. Next, 25.6 meter. So obviously 2.56 into 10. So order of magnitude is 10. एक मिनिट, इथे एक मिस्टेक झाली आपली. इथे एक मिस्टेक झाली. काय? नंबर 5 और ग्रेटर दॅन 5 आहे ना, त्यामुळे तो 0.524 येणार. बरोबर आहे. आणि हे 10⁻² होणार, नॉट 10. आता लास्ट 54.2 ग्रॅम. 54.2 ग्रॅम. आता ग्रॅम टू किलोग्रॅम कन्वर्जन. 54.2 इंटू कोणतं रिपीट करू सोहम? सॉरी, ग्रॅम टू किलोग्रॅम 10⁻³ सो दॅट इज दोनदा इकडे शिफ्ट करावं लागेल. सो 0.542 इंटू 10⁻⁻1 kg. हे बघ, हे म्हणतोस ना 8वं म्हणजे हे. सो सोपं आहे. आपल्याला हा जो पॉइंट आहे तो एकदा शिफ्ट केला आणि अजून एकदा शिफ्ट केला, दोनदा शिफ्ट करावा लागेल. सो 0.524 इंटू दोनदा पण तिकडे शिफ्ट केला म्हणजे 10⁻². kg. सो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 10⁻². कळलं का सोहम? बरं, सगळ्यांचं झालं का? आपण पुढच्या काही फॉर्म्युलांकडे जायचं.
येस, आता पुढच्या पाठकडे आपण जाऊया. आपण काल एरियाचे फॉर्म्युले बघितले वेगवेगळे, बरोबर आहे. त्यानंतर व्हॉल्यूम बघितला, व्हॉल्यूम ऑफ क्यूब, क्यूबॉइड, व्हॉल्यूम ऑफ स्फियर, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, इज इट राईट? सो व्हॉल्यूम. देन वी डिस्कस what? I think so, speed and velocity, is it right? Speed. त्याची डेन्सिटी बघितली, करेक्ट आहे. डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी, speed and volume we discuss. Then we discuss acceleration, and after discussing acceleration we discuss force. Force तो अपनी माँ है, F is equal to ma, is it right? Let proceed further. हे किती आले काल फॉर्म्युले? 1 2 3 6 formulae are there. Seventh, what is the formula for work done, guys? Work done. वर्क डनचा फॉर्म्युला काय? आसिफने काहीतरी लिहिलंय, तो बरोबर आहे का बघा बरं. अनया म्हणते एफ ए, सोहम एफ इंटू एस. व्हॉट इज एफ अँड व्हॉट इज एस? सॉरी, सोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स. येस. सो वर्क, अनया फॉर्म्युला चुकलाय. फोर्स into displacement. Is the connection is weak? Can you hear me properly without lagging? Very good. Next, kinetic energy. बोलो. Kinetic energy. आत्ता लिहू नका, आता सगळ्यांनी फॉर्म्युले बघा नीट, ते समजतायत का? हाफ एम व्ही स्क्वेअर, करेक्ट. हाफ एम व्ही स्क्वेअर, एम व्ही स्क्वेअर, where m is mass and v stands for velocity. Yes. Next, what is the formula for potential energy? Potential energy चा फॉर्म्युला काय रे बाळांनो? mgh, mgh. So what is m? M is mass, g is gravitational acceleration, and h stands for height. Okay, so copy all this formulae. Copy करून टाका या फॉर्म्युले. डन. कोणी लिहित असेल डब्ल्यू टाईप करा. आपण थांबूया क्षणभर, अदरवाइज वी विल प्रोसीड फर्दर. मानस झालं की सांग.
झालं. ओके. The next formula is of momentum. Momentum. Yes. What is the formula for momentum? mv. Correct. Mass into velocity. mv. Then impulse. Is anybody knows about the formula of impulse? मला impulse चा formula माहिती आहे का? किंवा आठवतोय का? What is the formula for impulse? Yes. झाले कधी क्वांटिटी तुमची? माहिंद जो फॉर्म्युला सांगितलाय नाही झालेली, माझ्या मते नाही झालेली. दिस न्यू क्वांटिटी फॉर यू विच वी आर गोइंग टू डिस्कस लेटर इन डिटेल. So the formula is force into time, impulse, force into time. Then tell me the formula of pressure without taking any kind of pressure. Pressure. Pressure, force upon area. मी लिहिताना पूर्ण लिहितो. Force upon area. Please tell me the formula of power. Power. What is the formula for power? Yes guys, पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? What is J, Asim? J I use for impulse. So each joule is the quantity? Each joule is the quantity or its unit? Yes, E, energy upon time or work done. Correct. So work upon time. Work done upon time. Okay. Then कुठे राहिला का फॉर्म्युला ह्याच्यातला मेकॅनिक्स मधला? तुम्हाला माहित आहे बेसिक फॉर्म्युले बहुतेक आपले सगळे झालेले आहेत. हा, टॉर्क. करेक्ट. थँक्यू असीम. टॉर्क. आता वर्क नंतर टॉर्क यायला हवा होता. बरं असो. टॉर्क वी आर गोइंग टू डिनोट विथ सिम्बॉल टो. द फॉर्म्युला इज force into perpendicular distance. Force into perpendicular distance. चला आता हे सगळे फॉर्म्युले कॉपी करून टाका. थोड्याशा आत्तामध्ये बऱ्याचशा क्वांटिटीज या तुम्हाला माहिती असलेल्या क्वांटिटीज होत्या किंवा आहेत. थोड्याशा एक वेगळ्या क्वांटिटीज आपण स्टडी करूया. Not in deep in detail,
डन झालं का? इफ एनिबडी इज रायटिंग टाईप डब्ल्यू. ओके असीम झाल्यानंतर मला सांग. आहे आहे आपल्याला अनया. आत्ता फक्त कॉपी करून घ्या फॉर्म्युले वेगवेगळे. टॉर्क आपल्याला डिटेल स्टडी करायचा आहे 4th चॅप्टर मध्ये. ओके तेच मला सांगितलं मानस. टॉर्क ही कन्सेप्ट आपण 4th चॅप्टर मध्ये बघूया. चालेल ना? आत्ता फॉर्म्युला लिहून घ्या. टॉर्क आपल्याला डिटेल स्टडी करायचा आहे म्हणून मी म्हटलं काय काय कन्सेप्ट किंवा क्वांटिटीज अशा आहेत त्या तुम्हाला पटकन समजतील अशा नाही आहेत. पुढची क्वांटिटी आपण तशीच एक बघूया. ती म्हणजे नंबर काय झाला रे आपला? 15. मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ inertia. We are going to denote with symbol I, and the formula of it is summation mi ri square, where I running from 1 to n. म्हणजे काय हो? म्हणजे m1 r1 square plus m2 r2 square असे किती आय जितके असतील तितके 1 to n ना, m2 r2 स्क्वेअर आणि असं करत करत कुठपर्यंत यायचं mi ri स्क्वेअर, वेअर m इज मास and r is distance. Next, फ्रिक्वेन्सी. अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे. खूप आपल्याला लागते. म्हणजे आत्ता तर 11thला जो चॅप्टर चालू आहे, सॉरी 11thला नाही 12thला जो चॅप्टर चालू आहे त्याचं नाव वेव्ह मोशन आहे. साऊंड वेव्ह मोशन. त्यांना फक्त जाऊन विचार आत्ता 12वीच्या मुलांना, तुम्ही आत्ता जो चॅप्टर स्टडी करताय विदाउट फ्रिक्वेन्सी कन्सेप्ट शिवाय तो चॅप्टर तुम्ही स्टडी करू शकाल का? कॅन यू लर्न इट विदाउट फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी काढून टाका, वेव्ह ही कन्सेप्टच झिरो होऊन जाईल. सो फ्रिक्वेन्सी आयदर वी आर गोइंग टू डिनोट विथ सिम्बॉल एफ और एन और न्यू. हा न्यू झाला बरं का. या सिम्बॉल काय म्हणतात? न्यू. परत एकदा ग्रीक लेटर. सो एफ, the basic formula is 1 upon t, 1 upon period, where t is time period. कॉपी करून घ्या. आणि आत्ता हे जे मी सांगितलं फ्रिक्वेन्सी, मोमेंट ऑफ इनर्शिया, हे अतिशय चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. स्पेशली फ्रिक्वेन्सी. डन झालं? कोणी लिहित असेल डब्ल्यू टाईप करा, अदरवाईज पुढे जाऊयात.
ओके. आता अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर हा यू आहे बरं का, अँग्युलर व्हेलॉसिटी एक वेगळी कन्सेप्ट आहे, आपण शिकणार आहोत पुढे. ओमेगा, वी आर गोइंग टू डिनोट विथ सिंबल ओमेगा. स्मॉल ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. ओके. देन angular acceleration, angular acceleration alpha is angular velocity, sorry, velocity, angular velocity omega upon t. ओके. क्लिअर. आता पुढची स्टेप करंट कडे जाऊयात. इलेक्ट्रिक चार्ज किंवा करंट, करंटचा फॉर्म्युला लक्षात ठेवूयात. करंट बेसिक फॉर्म्युला I इज इक्वल टू Q अपॉन T. चार्ज, this is charge, and what is it? This is time, is it right? This is this is current, electric current. Then potential difference, potential difference. आता हा फॉर्म्युला आपल्याला माहित नसेल तर लक्षात ठेवा. पोटेन्शियल डिफरन्स PD, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज, W अपॉन. आता बरेच जणांचा ओमेगा डब्ल्यू मध्ये गोंधळ होतो बरं का. अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा आहे, ओमेगा म्हणजे असे दोन्ही पाय थोडेसे आतमध्ये आले पाहिजे की तो ओमेगा, किंवा एक पाय जास्त आणला तरी चालेल. आणि डब्ल्यू, दिस इज डब्ल्यू, किंवा मग चक्क कॅपिटल डब्ल्यू काढायचा म्हणजे कन्फ्युजन नाही होत. ओके. क्लिअर. आता पुढचा ओहम्स लॉ, तो आपल्याला माहिती आहे नाही का रे. ओहम्स लॉ, व्ही, पोटेन्शियल डिफरन्सचा सिम्बॉल व्ही पण वापरतो ना आपण, इज इक्वल टू IR. ओके. कॉपी इट, कॉपी करून टाका. वर्क, वर्क कुठे आहे? वर्कच्या खाली चार्ज. तू इथे म्हणतोस का 20th ला? अनया, आर यू आस्किंग फॉर 20th? दॅट इज क्यू, चार्ज, स्मॉल क्यू. डन झालं का?
येस. सो बघा आज काय नवीन शिकलो बरं याचा विचार करा. विच थिंग्स वी डिस्कस द न्यू थिंग्स. काय काय नवीन गोष्टी आज आपल्याला शिकायला मिळाल्या. आज बरेच नवीन फॉर्म्युले कळले असतील ना, का नाही कळले कोणतेच? सगळे ओके म्हणजे माहिती होते आधी. येस. नवीन कळले हो की नाही. हा यातले काही कन्सेप्ट आपण पुढे हळूहळू शिकत जाणार आहोत. हा आता एक रेझिस्टन्सचा फॉर्म्युला जो आपल्याला माहिती आहे. 22 रेझिस्टन्स. रेझिस्टन्स कोणता बरं फॉर्म्युला? आर इक्वल टू रो एल अपॉन ए. हो की नाही. वेर रो इज रेझिस्टिव्हिटी. resistivity. What is L? L is length. What is A? A is area. आता उद्या एका वेगळ्या पार्टला हात घालायचा आहे. कोणता? डायमेन्शन्स. या ज्या 22 क्वांटिटीज आहेत या मिनिमम 22 क्वांटिटीजचे डायमेन्शन्स आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये फाइंड आउट करणार आहोत. सो दिस इज अ टुमॉरोज अट्रॅक्शन. ओके. आज तुम्हाला माझ्या आजूबाजूला काहीतरी वेगळं दिसत असेल नाही का नेहमीपेक्षा. सो बहुतेक काही जणांनी ही प्लेस मी कुठे अजून आता ओळखला असेल जे इथे येऊन गेलेत. करेक्ट. जिथे येऊन गेले त्यांना कळलं असेल मी आता कुठला लेक्चर घेतोय. ऑफिस. माझ्या घरच्या नेट कनेक्शनला प्रॉब्लेम झालाय. सो मी 4:30 पासून ट्राय करत होतो पण नियर अबाउट 450 पर्यंत साधारणपणे काही कनेक्शन एस्टॅब्लिश होत नव्हतं किंवा कनेक्शनला प्रॉब्लेम येत होते. सो इमिजिएटली आय केम टू ऑफिस अँड दॅट्स वाय आय मेसेज्ड की मी लेक्चर आपण 10 मिनिटं उशिरा सुरू करतोय. इमिजिएटली आय केम टू ऑफिस अँड वी स्टार्टेड conducting the session. Okay. Yes. So over here we completed few formulae. I am not saying there are, as we discussed, there are 450 derived quantities. Is it right? 450 derived quantities आहेत. हो की नाही? More than that also. More than 450. And among those we discuss only 22. So many quantities are there which we not discuss yet. अजून बऱ्याचशा क्वांटिटीज आहेत की ज्या आपण बघितलेल्या नाही, ज्याचा विचार केला नाही, ज्या आपल्याला माहिती नाहीत. बट इन अ tomorrow's session let work with these 22 quantities and we will learn the next concept, that is dimensions and then dimensional analysis. हा अख्खा वीक पुढचा म्हणजे आज बुधवार आहे. टुडे इज वेन्सडे. इज इट राईट? सो वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, Friday and then Monday again. We are going to work on the dimensions and we are going to clarify the concept of dimension in between these 4 to 5 days. Okay. दिवस आणि रात्र या डायमेन्शनचा विचार आपण करणार आहोत. ओके. बाय बाय. टेक केयर. हैव अ नाइस डे अहेड. भगवान आप सभी लोगों का भला करे ऐसी चाह रखते हुए मैं विदा लेता हूं. तब तक के लिए शुक्रिया. नमस्कार. राम राम. कल मिलते हैं इसी वक्त इसी समय. खुदा हाफिज. जय श्री राम.